हॅलो फ्रेंड्स, तर हे आहे माझं किचनचं कपाट। किचनच्या कपाटाच्या खाली माझा गॅस असल्यामुळे ते खूप तेलकट असं होतं, म्हणून मी ते अगोदर घासून घेतलं आणि नंतर कपडे धुवून घेतली। कपडे धुवून झाल्याच्या नंतर मी छान ते स्वच्छ पुन्हा एकदा घासून स्वच्छ केलं। तर झाडू पोछा झाल्याच्या नंतर हा माझा मुलगा आहे, त्याला स्टूल कलर करायला सांगितलेला, त्याच्या पप्पाने त्याला कलर आणून दिला आणि तोही मस्त आपला स्टूल कलर करत बसला। आणि ही माझी चिव आहे, तिने हे स्वतःच्या हाताने कंपोज बनवली। तर सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांकडून तुम्ही सुद्धा अशी छोटी मोठी कामं करून घ्या, त्यामुळे काय होतं, मुलं मोबाईलमधून थोडा वेळ का होईना पण बाहेर पडतात आणि टीव्हीमधून सुद्धा। तर मंगळवार असल्यामुळे मी देवपूजासुद्धा करायला घेतली। देव सर्व काढून पितांबरीने स्वच्छ धुवून घेतले आणि ते स्वच्छ कपड्याने पुसूनसुद्धा घेतले। स्वच्छ पुसून झाल्यानंतर मी देवालासुद्धा एक साबणाच्या पाण्याने आणि चांगल्या पाण्याने स्वच्छ पुसून घेतलं आणि देव लावून पूजा करून घेतली। आणि आता होती माझी दुपारची जेवणाची वेळ, तर जेवण बनवण्याची। तर जेवण बनवण्यासाठी गेले तर भाज्याच नव्हत्या, तर सर्व अशा थोड्या थोड्या भाज्या उरलेल्या होत्या। मग आता काय करावं, मग त्याच भाज्या मी एकत्र केल्या आणि विचार केला की ह्याच भाज्या बनवाव्यात। म्हणून मी काय केलं, त्यात थोडी गवार कोबी होती म्हणून मी ती कापून घेतली आणि तीच एकत्र केली आणि त्यात थोडासा बटाटासुद्धा मी घातला। तर ह्या सर्व भाज्या एकत्र करून मी त्यात कांदा टमाटर आणि लसूण ह्याची फोडणी घातली आणि ती भाजी मी बनवली। तर ती भाजीसुद्धा छान झाली। तर माझी चपात्या वगैरे करायच्या होत्या, त्यासुद्धा मी करून घेतल्या आणि नंतर डाळ भाताचा कुकर लावलेला, त्या डाळीलासुद्धा मी फोडणी दिली। तर अशा पद्धतीने बघा ही माझी भाजीसुद्धा बनली। आणि नंतर मी एका साईडला कुकर ठेवलेला होता, तर तिथे त्यात मी डाळ भात लावलेला होता। तर डाळीलासुद्धा आता मला फोडणी द्यायची होती। डाळ शिजून झालेली होती, तर डाळीलासुद्धा मी फोडणी दिली आणि अशा पद्धतीने माझं मग दुपारचं जेवणाची सोय झाली। तर मध्ये मध्ये चिव येऊन मला काय ना काय विचारत होती। तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग? जर माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे काय होतं, खूप गरम होतं आणि किचनमध्ये जावंसं सुद्धा वाटत नाही। पण तरीसुद्धा प्रत्येक गृहिणी आपल्या कर्तव्याला मागे हटत नाही आणि ती किचनमध्ये जाऊन आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या घरातल्या माणसांसाठी ती सर्व काही करत असते। मग ती कितीही गरम झालं तरी ते काही फरक पडत नाही, कितीही घाम येऊ दे किंवा कितीही गरम होऊ दे, काही फरक पडत नाही। तिचं जे कर्तव्य असते ते ती पार पाडायला कधीच मागे हटत नाही। तर अशा पद्धतीने मुलांनासुद्धा सुट्टी असल्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी ती आपली आई जपत असते। तर आजच्या मदर्स डेच्या दिवशी प्रत्येक आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। बाय।